Good morning students again. How are you? Fine. Okay. आपण आता सोशल हेल्थचा सेकंड पार्ट म्हणजे लास्ट पार्ट त्या लेसनचा आपण घेतो आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे नीट बारकाईने लक्ष द्या. आधीचा पार्ट समजला आहे ना तुम्हाला? नक्की समजला आहे? विचारात घ्यायचं आहे. काय काय विचारलं जाणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके? ठीक आहे? सो लेट्स स्टार्ट विथ द सेकंड पार्ट. हां, मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की if at all you are not understanding any particular topic, any particular line, any particular thing, then try to put questions in comments, right? So I can again give you some answers. I will try to make you understand what is the main thing or what is the main concept. Okay? तुम्हाला जर कळत नसेल समजा तर कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाका ना, म्हणजे मग मला कळेल. ओके? आणि मुख्य म्हणजे पूर्ण बारकाईने ऐका आणि लक्ष द्या. ओके? पॉईंट्सकडे. ओके? सो लेट अस स्टार्ट विथ द सेकंड पार्ट ऑफ द सोशल हेल्थ. राईट. ओके, लेट्स सी. शासनाचे प्रयत्न आणि शासनाच्या काय योजना आहे सामाजिक हेल्थ नीट राहण्यासाठी? तर लहान मुलांना काही सामाजिक त्रासांपासून मुक्तता देण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे का, सेक्स अब्यूज होतात. लहान मुलांना खूप त्रास देतात काही लोक, है ना. लहान मुलांना पळवून नेणे, लहान मुलांना त्रास देणे, लहान मुलांना चॉकलेट्स वगैरे आमिष देऊन त्यांना आणखीन काही काही त्रास देणे. तर ह्यासाठी आता पोलीस आणि समुपदेशक यांचे नंबर्स सोशली डिस्प्ले केले जात आहेत, शासनाकडून सांगितले जात आहेत, जेणेकरून लहान मुलं त्यांना पटकन फोन करतील आणि स्वतःसाठी हेल्प मागवतील. ओके? तर यासाठी हे मुद्दाम अशी चांगली नावं, चांगले नंबर्स पाठवले जात आहेत. आता व्यसनाधीनता आपण पहिलं कोणतं पाहिलं? मानसिक ताणतणाव. त्याच्यावरची कारणं काय, त्याच्यावरचे उपाय काय, कोणत्या संस्था काम करतात ते आपण शिकलो. आता दुसरं आपण पाहतोय, दुसरा त्याच्यातला घातक जो घटक आहे तो आपण पाहतोय, व्यसनाधीनता. याची कारणं काय काय आहेत बघा. तर समवयस्कांचा प्रभाव जास्त असतो. आईवडिलांचा आपण ऐकत नाही, बरेचदा आपण आपल्या मित्रमैत्रिणींचा जास्त ऐकतो. तर समवयस्क समजा व्यसनाधीन असतील तर त्यांचं व्यसन आपल्याला पटकन लागतं. म्हणजे एखादा जर स्मोकिंग करत असेल तर आपण पटकन स्मोकिंग करायला शिकतो. एखादा जर ड्रिंक्स घेत असेल तर आपण पटकन ड्रिंक्स घ्यायला आपल्याला काही वाटत नाही. आपण आईवडिलांच्या या बाबतीकडे दुर्लक्ष करतो. ते काही सांगत असतील तर आपण ऐकत नाही. त्याच्यामुळे समवयस्कांचा प्रभावामुळे आपण कदाचित व्यसनाधीनतेकडे वळतो. बऱ्या वाईट सवयींचे अनुकरण आपण करतो त्यांच्या. मद्य, तंबाखू, सिगरेट, अंमली पदार्थ यांची चव घेतो आधी, मग हळूहळू ती व्यसनामध्ये रूपांतरित होते. चव घेतो. काही मित्र म्हणतात अरे ले रे यार, घे रे, आणि मग ती घेता घेता चव पाहिली आणि मग ते कळलं की मग हळूहळू आपण त्याच्या ती सवय लागते आणि मग ते व्यसन होतं. सवय आणि व्यसन या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे बरं का. सवय असते ती चांगली, ती सवय आपल्याला वाचनाची सवय आहे असं म्हणतो, आपल्याला धावण्याची सवय आहे, आपल्याला व्यायामाची सवय आहे, आपल्याला मद्य पिण्याची सवय आहे असं नाही म्हणत. आपण मद्य पिण्याचं व्यसन आहे, तंबाखू पिण्याचं व्यसन आहे असं म्हणतो. तर दोन शब्द वेगळे आहे, व्यसन आणि सवय. तर व्यसन होतं आपलं, ते हळूहळू आपलं व्यसनामध्ये रूपांतर. अनेकदा एकाकीपणा पण याला कारणीभूत असतो. घरातलं दुर्लक्ष पण याला कारणीभूत असतं. घरातल्या लोकांचा दुर्व्यवहार असेल तर ते पण कारणीभूत ठरतं. तर हे 3 घटकसुद्धा महत्त्वाचे आहेत. एकाकीपणा, म्हणून एकाकीपणामध्ये आपण कसं वागायचं, कसं राहायचं, किती उत्तम आपण स्वतःतलं घडवायचं, त्याला आधीच सांगितलं. मानसिक ताणतणावामध्ये सुद्धा हा मुद्दा आलेला आहे. तर लक्षात घ्या की आपण समजा एकटं असलो तर चांगलं काय वाचायचं, चांगलं काय करायचं, व्यायामच करायचा, चांगलं वाचन करायचं, चांगल्या लोकांशी गप्पा मारायचा प्रयत्न करायचा, एखाद्या मित्राकडे, काकांकडेशी बोलायला जायचं. तर हे आपण एकाकीपणा घालवण्याचे उपाय करू शकतो. घरातल्या लोकांचं दुर्लक्ष असू शकतं, काही लोकांकडे होऊ शकतं दुर्लक्ष, पण त्याच्यातलं आपण चांगलं तेवढं घ्यायचं. दुर्लक्ष आहे का, ठीक आहे, पण मग आपण वाचन करूया, अजून काहीतरी करूया, आपण स्वतःमधले गुण वाढवूया, चांगले गुण वाढवूया, त्याच्यामध्ये आपण उपयोगात ते दुर्लक्ष विचारात नाही घ्यायचं. आपण काय चांगलं करू शकतो ते लक्षात घ्यायचं. दुर्व्यवहार, समजा लोक आपल्याशी चांगले नसतील वागत तर अशा लोकांपासून दूर राहायचं. आपण ते निगेटिव्हिटीने घ्यायचं नाही, आपण त्याच्यापासून दूर राहायचं. आता याच्यावर उपाय काय आहे? तर समाजामध्ये मिसळायचं, स्वतःच्या क्षमता आणि कौशल्य ओळखायच्या, त्यानुसार कामं शोधायची, कामं करायची आणि दिवसातल्या वेळेचा सकारात्मक उपयोग करायचा, चांगला उपयोग करायचा, म्हणजे पॉझिटिव्ह काहीतरी शिकायचं. ठीक आहे?
छंद जोपासायचा, चांगल्या मित्रांची सोबत करायची, आपण चांगल्या मित्रांबरोबर राहायचं, हुशार मित्रांबरोबर राहायचं, म्हणजे आपोआपच आपल्याला चांगल्या सवयी लागतात, चांगल्या गोष्टी आपण शिकतो, चांगलं वाचन शिकतो, चांगल्या सवयी लागतात. म्हणजे व्यायाम करत असेल एखादा मित्र तर त्याच्यामुळे आपण व्यायाम करायला लागतो, एखादा मित्र कविता करू शकत असेल तर त्याच्याबरोबर कविता करायची सवय लागते, तर हे आपण करू शकतो. ठीक आहे. तिसरा जो घटक आहे जबाबदार असणारा तो आहे दुर्धर आजार. काही आजार जे असतात ते आजार औषधोपचाराने बरे होत नाही, म्हणजे ते वर्षानुवर्ष तसेच राहतात. जसं दमा आहे किंवा एखाद्याला मधुमेह आहे, तर हे आजार बरे होणारे नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं की विकृत मानसिकता, की मी असा आजारीच आहे, जाऊ दे मी कोणामध्ये जाणारच नाही, जाऊ दे मला काही कोणामध्ये मिसळायचंच नाही, असं करून एकाकी पडायला लागतो तो. आणि अशा 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 आजारांमध्ये बळी पडणारे कोण असतात? साधारणतः वृद्ध. पण मग या वृद्धांची योग्य काळजी घेणं आवश्यक असते, पण ती घेतली जात नाही. योग्य काळजी आवश्यक असते पण ती घेतली जात नाही, पण त्याच्यामुळे सामाजिक आरोग्य खराब होतात. असा समजा आजारी वृद्ध समाजामध्ये मिसळला तर त्याच्यापासून इतरांना आजार होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांची काळजी आवश्यक आहे घेणं. मद्य सेवनामुळे चेतासंस्था हळूहळू अकार्यक्षम होत जाते. आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती नर्वस सिस्टीम खराब होत जाते, तिला मग त्या मद्याची सवय होत जाते आणि मग मद्य प्यायल्याशिवाय आपण काही कामच करू शकत नाही. तर असं नको व्हायला. चेतासंस्था आपल्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. मद्याच्या कंट्रोलमध्ये कशी राहायला पाहिजे? आपल्या मनाप्रमाणे तिने काम करायला पाहिजे. आपल्याला हात उंच करायचा आहे तर तिने आपला हात उंच करता आला पाहिजे. मद्य सेवन केल्याशिवाय हात उंच जाणार नाही, असं नको व्हायला. याच्यावरचे मग उपाय काय आहे? तर वरील सर्व कारणं संपवणं. ही सगळी जी कारणं आहेत ती संपवणं. औषधोपचारनी होत नाही आहे का? पण पॉझिटिव्हिटी. खूपदा रोगी बरे होतात केवळ त्यांना नुसत्या शून्य औषध असलेल्या गोळ्या दिल्या जातात, पण त्यांना एवढं सांगितलं जातं की या गोळ्यांनी तुम्ही बरे होणार आहे, तर मानसिकरित्याच ते बरे होत जातात. त्याच्यामुळे हे सगळं असं जे नाही आहे ते आपल्यामधून काढून टाकणं, ती कारणंच संपवायची. सामाजिक संपर्क वाढवणं. सगळ्यात जास्त आपण समाजामध्ये वावरलो तर आपल्याला खूप प्रकारची लोकं भेटतात, त्यांच्यामुळे अनेक गोष्टी कळतात. संवाद वाढवायचा, हास्य क्लब जॉईन करायचे, छंद जोपासायचं, फिरायला जायचं, व्यायाम करायचे, सकारात्मकता ठेवायची, पॉझिटिव्हिटी वाढवायची, वाचन करायचं, गप्पा करायच्या, भेटीगाठी करायच्या. हे सगळे उपाय या दुर्धर आजारावर उपाय असणारे आहेत. म्हणजे आता समजा आजार आहे पण भेटीगाठी झाल्या तर बरं वाटतं ना. पेशंट्सना आपण भेटायला का जातो? आपण का बरं फळं घेऊन जातो त्यांना आणि त्यांना का सांगतो आपण की गेट वेल सून? आपण सांगतो ना. मग त्याच्यामुळे उभारी मिळते, मनाला उभारी मिळते. मनाला उभारी मिळाली की तो पेशंट लवकर बरं व्हायचा प्रयत्न करतो की अरे आपण एवढे सगळ्यांचे आवडते आहोत, म्हणजे आपण लवकर बरं व्हायला पाहिजे. तर त्या मानसिकतेतून तो बरा होतो असं म्हणून. प्लस आपण त्यांचे छंद त्यांना जोपासायला सांगायचे. आजकाल असं म्हटलं जातं की वृद्धांनी आता आपले जुने छंद सगळे जोपासायला पाहिजेत. रिटायर्ड झालेले आहे, कामं काही सत नाही आहे आणि सगळे आजूबाजूची लोक कामात आपल्या कामात बिझी आहे. मग वृद्ध एकाकी पडल्यासारखे होतात. मग त्या वृद्धांनी आपले छंद जोपासायचे, आपलं काही वाचन करायचं, कविता करायच्या, गाणे म्हणायचे, डान्स क्लासेस जायचे, हास्य क्लबमध्ये जायचं, भेटीगाठी करायच्या. आजकाल पार्क्समध्ये जातात वृद्ध, सगळे एकत्र बसून काही मस्त गप्पा गोष्टी करतात, एकमेकांचे अनुभव शेअर करतात. तर असं करायचं. आपण पण करू शकतो. तरुण आहोत म्हणून काय झालं, आपल्याला पण संवाद हवा आहे ना, तर आपण हे सगळं करायचं. चौथा घटक आहे प्रसारमाध्यमं आणि तंत्रज्ञान यांचा अतिवापर. खूप वापर करतो आपण, अनावश्यक वापर करतो. त्याच्यामुळे वेळेचा अपव्यय होतो की नाही? किती वेळ आपण त्याच्यामध्ये घालवतो आपल्याला कळतच नाही. म्हणजे अभ्यासाचा वेळ पण त्याच्यात चालला जातो. तर असं होऊ देऊ नका. नको ते पाहत बसतो आपण. शारीरिक आणि मानसिक आजार याच्यामुळे होतात. आपण किती वेळ बसतो, मग हळूहळू पाठ दुखायला लागते, कंबर दुखायला लागते, पाय दुखायला लागतात आणि मनावर ताण तर वाढतो आपल्याला. एक पाहिलं की दुसरं पाहावंसं वाटतं, दुसरं पाहिलं की तिसरं हव्यास वाढत जातो, आधाशीपणा वाढत जातो. चला हे नाही आपल्याला समजत आहे का दुसरं नाही समजत आहे का तिसरं.